आणि प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेला फक्त 2 दिवस उरलेत आणि त्या अनुषंगानं आता देशभरामध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय। अहमदनगर शहरात देखील दिल्ली गेट परिसरात भव्य 51 फुटी प्रतिमा साकारण्यात येणार आहे। धनंजय जाधव यांच्या संकल्पनेतून ही भव्य प्रतिमा उभी राहणार आहे। 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम लल्लाचं जे आहे प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्या अनुषंगाने जर बघितलं तर संपूर्ण देशभर उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। आणि आपण जर बघितलं तर अहमदनगर शहरामध्ये देखील 51 फूट प्रभू श्रीरामांची प्रतिमा जी आहे तर ती लावण्यात येणार आहे। मोठा उत्साह हा अहमदनगर शहरामध्ये देखील पाहायला मिळतोय। ज्यांच्या संकल्पनेतून खरं तर ही प्रतिमा लावण्यात येणार आहे ते धनंजय भाऊ जाधव आपल्या सोबत आहेत। काय नेमके उत्साह आहे, कुठे ही प्रतिमा लागणार आहे, कसा उत्साह आहे? खरं म्हणजे संपूर्ण देशवासियांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्या मंडळाने असं ठरवलं की एक वेगळा उपक्रम आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे आणि म्हणूनच एक उंच असा 51 फुटी प्रभू श्रीरामांचा कटआउट आम्ही नगर शहरातील दिल्ली गेट या भागामध्ये लावत आहोत। खरं म्हणजे प्रभू श्रीरामांच्या येण्याने आपल्या देशाची उंची जगाच्या पाठीवर या ठिकाणी ज्या प्रकारे वाढत आहे ती खरं म्हणजे आपल्या सर्वांना अभिमानास्पद गोष्ट आहे। आणि प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतर निश्चितच आम्हाला खात्री आहे की आणखी मोठ्या शिखरावर, आणखी मोठ्या उंचीवर आपला देश या ठिकाणी जाईल अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते। 22 तारखेला नेमके काय काय कार्यक्रमाचं आयोजन आपल्या मंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे? 22 तारखेला त्या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप आहे। काही नागरिक आपल्या घरून त्या ठिकाणी प्रसाद बनवून तिथे वाटणार आहे। आतिषबाजी आहे, गाण्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामांच्या लीला त्या ठिकाणी रामायणाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। विद्युत रोषणाई आहे आणि खरं म्हणजे तर 51 फुटी प्रभू श्रीरामांचं जे हे कटआउट लागणार आहे हेच सगळ्यात मोठं आकर्षण त्या ठिकाणी राहणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर मोठा उत्साह हा संपूर्ण देशभर या निमित्तानं पाहायला मिळतो आहे। कॅमेरा पर्सन प्रसादसह सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।